नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, 16 मे 2026 त्या दिवशी शनी जयंती येत आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्यासुद्धा येत आहे. एवढा हा दुर्मिळ योग आहे की 13 वर्षांनी असा योग जुळून आला आहे. मग ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे, शनीची ढैया आहे किंवा शनीची महादशा आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडत नाही आहे, आजारपण सोडत नाही आहे, लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे, घरामध्ये कटकट वाद अशा गोष्टी होत आहेत, अशा लोकांनी शनी जयंती दिवशी किंवा शनी अमावस्या दिवशी काही उपाय केले, शनी महाराजांना प्रसन्न करून घेतलं तर आपली या संकटांना नक्कीच मुक्तता होऊ शकते. तर कसं आहे, आज शनी जयंती म्हणजे शनी महाराजांचा वाढदिवस. तर आपण एखादा माणूस आज आपल्यावर रुसलं असेल किंवा भांडण झालं असेल आपलं आणि त्या व्यक्तीचं, त्याच्या बड्डे दिवशी आपण जर अनपेक्षितपणे त्या व्यक्तीला काही गिफ्ट किंवा फुलांचे बुके घेऊन आपण जर गेलो, तर तो माणूस मनातून खूप प्रसन्न होतो, आनंदित होतो आणि आपल्याशी तो खूप चांगलं वागतो. त्याचप्रमाणे जर आपण शनी जयंती दिवशी, शनी महाराजांच्या बड्डे दिवशी जर आपण त्यांना काही वस्तू अर्पण केल्या ज्या त्यांच्या आवडीच्या असतील किंवा आपण जर असं वागलो की जे त्यांना आवडतं तसं वागलं, तर ते खूप प्रसन्न होतात आणि आपलं जीवन आनंदाने उजळून टाकतात. तर मैत्रिणींनो, मी मानते की 100% आपल्याला कर्म हे केलंच पाहिजे. पण कर्माबरोबर जर आपल्याला भगवंताची साथ मिळाली, दैवीय शक्ती मिळाल्या काही, तर आपलं जीवन अधिक नाही का सुखकर होणार. तर शनी भगवान म्हटलं की काही लोक खूप घाबरतात, पण घाबरण्याचं कारण नाही आहे. शनी भगवान आहेत ते फक्त एक कर्मांचे देवता आहेत. आपण जे काही चांगलं वाईट कर्म केलं असेल त्याचं फळ ते आपल्याला देतात. म्हणून आपण आजच्या दिवशी भगवंताजवळ हीच प्रार्थना करायची की मला काही पैसा अडका हे मागायचंच नाही. मला फक्त माझ्या हातनं कर्म माझं चांगलं घडू दे. मग आपले आपले सगळे ग्रह आणि शनी महाराज सुद्धा प्रसन्न होतात. तर आता शनी महाराजांना प्रसन्न कसं करून घ्यायचं, तर आपल्याला जर आपण हनुमंतरायाला आपल्याला प्रसन्न करायचं असेल तर आपण काय करतो, जय श्रीराम म्हणतो किंवा प्रभू रामांची सेवा करतो. तसंच आपल्याला जर शनी महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण महादेवांची सेवा केली पाहिजे. कारण महादेव हे शनिदेवांचे गुरु आहेत आणि महादेवांची सेवा केल्यावर शनिपीडा ही खूप चमत्कारिकरित्या कमी झाल्याचं दिसून आले. खूप लोकांना अनुभव आले. तर आपण काय करायचं, शनी जयंती दिवशी अमावस्ये दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर छान आपलं नित्यकर्म आटोपून आपण एक तांब्याचा लोटा घ्यायचा, तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये जल भरायचं, थोडे काळे तीळ घालायचे आणि उसाचा रस आदल्या दिवशीच आणून ठेवायचा आपण. तर हे सगळं साहित्य घेऊन आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं. पहिल्यांदा जलाभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर उसाचा रस जो नेला असेल त्याने अभिषेक घालायचा आणि परत थोडंसं पाण्याने अभिषेक करायचा आणि महादेवांना विनंती करायची की भगवंता, माझ्या आयुष्यामध्ये जी शनी महाराजांची पीडा आहे ती दूर होऊ दे आणि माझं जीवन तुमच्या कृपेने उजळून निघू दे. तर आता शनी महाराज समजा आपल्या कुंडलीमध्ये पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या घरामध्ये जर असतील किंवा जर राहू आपल्या शनिदेवांच्या घराच्या अगोदर असतील तर आपलं जीवन जरा प्रॉब्लेमॅटिकच होतं. सहज गोष्टी आपल्याला भेटत नाहीत, काहीतरी अडचणी येत राहतात. तर ह्याच्यासाठी पिंपळाच्या झाडाची जर आपण सेवा केली तर आपल्याला खूप लाभ होतो. कारण पिंपळाच्या झाडापाशी, बुंध्यापाशी शनिदेवांचा वास असतो असं म्हणतात. तर आपण काय करायचं, तर एक स्टीलचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, थोडंसं चमचा 2 चमचे दूध घालायचं, थोडे काळे तीळ घालायचे आणि थोडी साखर घालायची आणि पिंपळाच्या झाडापाशी जाऊन आपण ते अर्पण करायचं ते पाणी आणि पिंपळाला 7 प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालताना ओम शं शनेश्वराय नमः ह्या मंत्राचा जप म्हणायचा. त्याचबरोबर तिथं एक मोहरीच्या तेलाचा दिवा, पण तो संध्याकाळी लावायचा. आपल्या संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस. पण दिवा डायरेक्ट खाली नाही ठेवायचा, तर खाली उडदाची रास ठेवायची, अख्खे उडीद असतात त्याची, आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आणि हा दिवा असा लावायचा की जो पूर्ण म्हणजे जवळजवळ 5-6 तास तरी जळायला पाहिजे.
त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणंसुद्धा टाका. ह्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स तुमचे कमी झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर आजच्या दिवशी काय करायचं तर दानसुद्धा केलेलं चांगलं असतं. तुम्ही चप्पल, शूज किंवा छत्री, कपडे, काळं ब्लँकेट अशा गोष्टी जर तुम्ही गरिबांना दान केल्या, खायच्या वस्तू दान केल्या, तर तुम्हाला कित्येक पटीनं फळ त्याचं मिळत असतं. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तर आजच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ आपल्या पूर्ण सगळ्या घरामध्ये फिरवायचा. फिरवल्यानंतर बाहेर जाऊन आपल्या घरावरून तो 7 वेळा असा उतरायचा. तो तिथेच दरवाजात फोडायचा आणि तो बाहेर नेऊन टाकून द्यायचा. आपल्या घराला, आपल्या मुलाबाळांना जर काही वाईट नजर वगैरे लागली असेल तर ती सुद्धा दूर होईल ह्या उपायामुळे. त्याचबरोबर आजच्या दिवशी काही नाही करायचं, तर आजच्या दिवशी मांसाहार करू नका, कोणाला वाईट बोलू नका. जर आपल्या तोंडातून वाईट शब्द गेले, कोणाचं मन दुखावलं, तर तिथे शनी महाराज नाराज होतात. तर आपण समजा आपल्या कामाच्या ठिकाणी काही मजदूर असतील, गरीब, असहाय्य, अनाथ लोक असतील, त्यांची होता होईल एवढी मदत करा. मी म्हणत नाही पूर्णच मदत करा, पण तुमच्या जसं शक्यतेनुसार असेल तशी तुम्ही मदत करा. शनी महाराज नक्की प्रसन्न होतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला ईश्वर भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.